नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती। बघा मित्रांनो, ह्या अगोदर आपण वयवारी यावरतील 3 भाग घेतलेले आहेत। तर हा चौथा भाग आहे। चौथा भागामध्ये आपण क्वेश्चन घेणार आहात। आता बघू आपण प्रश्न पहिला। एक माणूस त्याच्या मुलाला म्हणाला, तुझ्या जन्माच्या वेळी माझे वय तुझ्या आजच्या वया इतके होते। जर त्या माणसाचे आजचे वय 38 वर्षे असेल तर त्या मुलाचे 5 वर्षापूर्वीचे वय किती? बघा मित्रांनो, वडील मुलाला सांगतात की तुझ्या जन्माच्या वेळी माझं जे वय होतं ते तुझं आजचं वय आहे म्हणतात। म्हणजे मुलाचं आजचं वय काय आहे तेच त्याच्या जन्माच्या वेळी वडिलाचं वय होतं। बघा आता जन्माच्या वेळी मुलाच्या जन्माच्या वेळी मुलाचं वय काय असणार आहे? 0 असणार आहे। तर वडिलाचं आजचं वय दिलेलं आहे। आजचं वय किती आहे? 38 आहे। पण नंतर काय म्हटलंय? मुलाचं आजचं वय जे आहे, मुलाचं आजचं वय जे आहे तेच त्याच्या वडिलाचं त्याच्या जन्माच्या वेळी होतं। म्हणजे वडिलाचं मुलाच्या जन्माच्या वेळी जे वय होतं तेच आज मुलाचं वय आहे। कळालं मित्रांनो? बघा आपल्याला माहिती आहे का नाही, x गृहीत धरा आणि मुलाचं वय देखील x गृहीत धरा। बघा मित्रांनो, जन्माच्या वेळी जेवढं वय होतं त्याच्यापासून आज किती झाले? 38 वर्षे। तर मुलाचं वय काढायचं असेल तर वडिलाच्या इथून इथपर्यंतचा जो फरक आहे, जन्माच्या वेळी जे वय होतं तेव्हापासून आज ह्या 2 वयामधला जो फरक आहे तो काय असेल? मुलाचा आजचं वय असेल। कारण मुलाचं ह्या ठिकाणी म्हणजे जन्माच्या वेळी 0 होतं आणि इथपर्यंत आजपर्यंत जे वाढलं दोघांचं वय काय वाढणार आहे? सारखं वाढणार आहे। आज जे वाढलं दोघांचं वय सारखं असणार आहे। मग आपल्याला काय करावं लागेल? ह्या 38 मधून आज वडिलाचं वय किती आहे? 38। तर वडिलाचं जन्माच्या वेळी जे वय होतं ते वजा करावं लागणार आहे। तेव्हा मुलाचं वय मिळते। मुलाचं वय मिळते म्हणजे x मिळते। कळालं मित्रांनो? आपण 2 प्रकारे करू शकतो। ही एक पहिली पद्धत। बघा आता समीकरण सोडून घ्या। बघा हे x च्या बाजूला एका बाजूला न्या। 38 हे जे मायनस आहे बरोबरीच्या पलीकडे जाऊन काय होणार आहे? प्लस होणार आहे। हे x ला x असंच घेतलं आणि हे x बरोबरीच्या पलीकडे नेत असेल तर x मायनसचं काय होणार आहे? प्लस होणार आहे। तर ह्या दोघांची बेरीज केलं तर 2x बरोबर इथे किती आहे? 38 आहे। किती? 38। बघा मित्रांनो, हे जे गुणाकारामध्ये 2 आहे ते बरोबरीच्या इकडे येऊन काय होईल? भागाकारामध्ये 38 छेदामध्ये 2 बरोबर x, म्हणजेच आपल्याला काय म्हणता येईल? x ची किंमत किती येणार आहे? 19। आणि हे 19 म्हणजे वडिलाचं मुलगा जन्माच्या वेळीचं वय आहे आणि मुलाचं आजचं वय देखील किती आहे? 19 आहे। म्हणजे हे दोन्ही काय आहेत? सारखे आहेत। तर आपल्याला मुलाचं आजचं वय विचारलंय काय? नाही, आजपासून 5 वर्षापूर्वीचं विचारलंय। मग 19 मधून 5 वजा केलं तर किती झालं? 14 वर्षे। कळलं मित्र? ही एक पद्धत झाली। दुसरी पद्धत बघा। आता तुम्हाला लक्षात घ्या मित्रांनो, याच्यावरती एक नियम बनलेला आहे। असे जेव्हा गणिते असतात तेव्हा फिक्स आहे की वडिलाचं वय हे मुलाच्या वयाच्या दुप्पट असते। वडिलाचं वय हे मुलाच्या वयाच्या दुप्पट असते। कारण वडिलाचं वय इथे x असेल तर इथून इथपर्यंत येण्याचा कालावधी तो काय? x नी वाढला। x नीच वाढला म्हणजे मुलाचं वय तितकंच आहे। मग त्याच्या अगोदर x म्हणजे हे काय झालं? 2x झालं आणि मुलाचं x झालं। म्हणजे ह्या x हे दुप्पट आहे। किती आहे? दुप्पट आहे। कळालं मित्रांनो? मग तुम्हाला असं म्हणता येते वडिलाचं वय दिलेलं असेल तर त्याची निमपट केल्यावरती मुलाचं आजचं वय मिळते। हे कन्सेप्ट कळालं मित्रांनो? बघा दुसरं, वडील आणि मुलगा। वडील आणि मुलगा। वडिलाचं मुलगा जन्माच्या वेळी वय काय आहे आपल्याला माहिती आहे का? नाही। आणि मुलाचं जन्माच्या वेळी 0 असेल तर मुलाचं आजचं वय 38 असेल। मुलाचं वडील जेव्हा म्हणजे याचा जन्म झाला तेव्हा वडिलाचं जेवढं वय होतं तेवढं ह्या मुलाचं वय आहे। म्हणजे हे 2 वय कसे असणार आहेत? सारखे। मग आपल्याला ह्या नियमानुसार सांगता येते वडिलाच्या वयाच्या निमपट मुलाचं वय असणार आहे। निमपट म्हणल्यावर याला 2 ने छेद म्हणजे अर्ध्याने काय करा? भाग द्या। मग किती येणार आहे? मुलाचं वय 19 वर्षे। मुलाचं वय आजचं 19 वर्ष आहे म्हणजे मुलगा जन्मले तेव्हा वडिलाचं वय 19 वर्ष होतं। कळालं मित्रांनो? मग आपल्याला आजचं विचारलंय का? नाही, मुलाचं वय 5 वर्षापूर्वीचं विचारलंय। 5 वर्षापूर्वी किती होतं? 14 वर्ष। लक्षात येते मित्रांनो? बरं, ह्या प्रकारे आपण हे क्वेश्चन तुम्हाला कळालं असेल। कळालं नसेल तर व्हिडिओ पॉज करा, रिपीट बघा, तुम्हाला समजून येईल। हे सोपी पद्धत आहे मित्रांनो। हे नियम लक्षात ठेवा। ह्या गणितामध्ये वडिलाचं वय मुलाच्या वयाच्या दुप्पट असते। प्रश्न दुसरा काय सांगतोय? सीताचे लग्न 9 वर्षापूर्वी झाले। तिचे आजचे वय हे लग्नाच्या वेळेच्या वयाच्या 1.1/3 पट आहे। तर सीताचे आजचे वय किती? बघा मित्रांनो, सीताचं लग्न केव्हा झालेलं आहे? 9 वर्षापूर्वी झालेलं आहे। म्हणजे 9 वर्षापूर्वी झाले म्हणजे आजच्या तुलनेमध्ये 9 वर्ष 9 वर्षापूर्वी म्हणजे आज इथं असेल तर इथे याला म्हणजे 9 वर्षापूर्वी काय झालेलं आहे? याचं लग्न झालेलं आहे। तर सीताचं लग्नाच्या वेळी जेवढं वय होतं त्याच्या किती पट आजचं वय आहे? सीताच्या लग्नाच्या वेळी जेवढं वय होतं त्याच्या
1.1/3 पट एवढं आज वय आहे। तर सीताचं आता हे जे आपल्याला पट दिलेले आहे ही कशामध्ये दिलेलं आहे, अपूर्णांकामध्ये। याला पूर्णांकामध्ये रूपांतर करा, 3 × 3 आणि +1 4 छेदामध्ये 3। बघा याचं कोणाला जमत नसेल तर बघा काय करायचं असते, ह्या दोघांचा गुणाकार 3 × 1 + 1 छेदामध्ये हे 3 जशाला तसं, मग काय होणार 4 छेदामध्ये 3। हे आपण आता गुणोत्तरामध्ये लिहिलं आहे, म्हणजे भागाकार स्वरूपामध्ये लिहिलं आहे, म्हणजे गुणोत्तरामध्ये लिहिले। आणि गुणोत्तर म्हणजे पट आहे, काय पट आहे। म्हणजे लग्नाच्या वेळीचं वय किती असणार आहे, म्हणजे हे पट आहे, आपण याला वय गृहीत धरू। लग्नाच्या वेळीची तुलना केलेली आहे, लग्नाच्या वेळेची तुलना केलेली आहे। ज्याच्याशी तुलना केलेली असते तेव्हा छेद आणि अंशामध्ये असेल तर खालची म्हणजे छेदामधली जी संख्या आहे ज्याच्याशी तुलना केली त्याच्या ती असते। म्हणजे लग्नाच्या वेळेशी तुलना केलेली आहे, लग्नाच्या वेळी हिचं वय 3 वर्ष असेल तर आज किती झालेलं आहे, 4 वर्ष झालेलं आहे। कळालं मित्रांनो, याचं गुणोत्तर आहे। या गुणोत्तरामध्ये फरक कितीचा आहे, गुणोत्तरामध्ये फरक कितीचा आहे, 1चा आहे। म्हणजे गुणोत्तर 3 असेल तर 4 झालं, म्हणजे वाढ किती झाली हो, 1 नाही झाली। तर इथं किती वय होतं त्यापेक्षा बघा मित्रांनो आजपासून किती वर्षापूर्वी लग्न झालेलं आहे तिचं, 9 वर्षापूर्वी झाले। म्हणजे ह्याच्या दोघाच्या याच्यामधला जो अंतर आहे आजमधला आणि लग्नाच्या वेळीमधला जो अंतर आहे कितीचा आहे, 9 वर्षाचा आहे। कळालं, मग याच्या गुणोत्तरामधला जो अंतर आहे 1चा आहे। मग ह्या 1च्या किती पट आहे, 9 पट आहे। मग ह्या गुणोत्तराची देखील काय करा, 9 पट करा, म्हणजे त्यांचं वय मिळते। तर सीताचं आजचं वय विचारलं तर याची गुणोत्तराची 9 पट करा, 9 × 36। पण लग्नाच्या वेळी तिचं काय वय होतं हे करा म्हटलं तर 9 × 27 आणि ह्या दोघांमधला फरक 9चा असतो। म्हणजे सीताचं आजचं वय आपल्याला कळालेलं आहे किती, 36। लक्षात आलं मित्रांनो। बघा यापुढे प्रश्न, आता प्रश्न तिसरा काय म्हणतोय, 6 वर्षापूर्वी महेशचे लग्न झाले, त्याचे सध्याचे वय त्याच्या लग्नाच्या वेळेच्या वयापेक्षा। बघा मित्रांनो इथं लक्षात घ्या, त्याचे म्हणजे महेशचे त्याचे सध्याचे वय त्याच्या लग्नाच्या वेळेच्या वयापेक्षा। म्हणजे तुलना कशाशी होऊ लागली, लग्नाच्या वेळेशी तुलना होत आहे। तर ज्याच्याशी तुलना होत आहे आणि छेद आणि अंशामध्ये ते काय दिलेलं आहे, पट दिलेले असेल तर छेदामधली पट म्हणजे त्या लग्नाच्या वेळेशी त्या छेदामधलं पट असणार आहे। कळालं मित्रांनो। बघा काय म्हणाले, त्याच्या लग्नाच्या वेळेच्या वयापेक्षा, पेक्षा म्हणू चाचीच्या म्हणू दोन्हीचा अर्थ एकच, 5/4 पट आहे। तर महेशच्या बहिणीचे वय त्याच्या लग्नाच्या वेळी 10 वर्षांनी कमी असेल तर महेशच्या बहिणीचे वय किती। बघा मित्रांनो महेशच्या बहिणीचं वय त्याच्या लग्नाच्या वेळी काय होते, 10 वर्षांनी कमी होते। म्हणजे महेश हा त्याच्या बहिणीपेक्षा 10 वर्षांनी मोठा आहे। म्हणजे महेश 10 वर्षांनी मोठा आहे, म्हणजे महेश आणि त्याच्या बहिणीच्या वयामधला अंतर कितीचा आहे, 10 वर्षाचा आहे। किती आहे, 10 वर्षाचा आहे। इतकं कळालं मित्रांनो। बघा आता मग काय म्हटलंय, महेशचे वय त्याच्या लग्नाच्या वेळी जेवढं होतं त्याच्या 5/4 पट हे त्याचं आजचं वय आहे। तर तुलना त्याच्या लग्नाच्या वेळेशी केलेली आहे, तर छेदामधली जी वेळ आहे ती याच्या लग्नाच्या वेळेशी आहे। आणि आज किती आहे, 5 आहे। कळालं मित्रांनो, 5/4 आहे। तर ज्याच्याशी तुलना केलेली आहे ती वेळ केव्हाची असेल, याची असेल। आणि आजची वय काय आहे, हे अंशामधली। कळालं मित्रांनो। बघा ह्या दोघांमध्ये ह्या जो पट्टीच्या दोघांमधला जो फरक आहे कितीचा, 1 आहे। मग इथून इथपर्यंत येण्यासाठी कालावधी किती लागलेला आहे, काय म्हटलंय, आजपासून 6 वर्षापूर्वी लग्न झालेलं आहे। म्हणजे इथून इथपर्यंत येण्यासाठी काय झालेलं आहे, 6 वर्ष लागलेले आहे। म्हणजे 1च्या किती पट आहे, म्हणजे 1 अंतर पट्टीमधला 1 आहे, तर त्याचा वयामधला जो अंतर आहे 6 आहे। तर 1च्या किती पट आहे, 6 पट आहे। तर त्याचं महेशचं आजचं वय काढायचं आहे, काय काढायचं आहे, आजचं वय काढायचं आहे। तर याची देखील 6 पट करा, किती झालं, 30 वर्ष वय आज महेशचं आहे। पण आपल्याला आज महेशचं वय विचारलं काय, नाही आजचं त्याच्या बहिणीचं वय विचारलंय। बघा मित्रांनो 2 बहीण भाऊ असतील तर त्यांच्या वयामधला जो अंतर आहे तो कोणत्याही कालावधीमध्ये म्हणजे 10 वर्षापूर्वीचा घ्या 10 वर्षानंतरचा घेऊ, तो जो फरक आहे काय असतो, सारखा असतो। तर महेशची बहीण त्याच्या लग्नाच्या वेळी 10 वर्षांनी लहान होती, म्हणजे आज देखील काय आहे, 10 वर्षांनी लहान आहे। तर महेशच्या बहिणीचं वय 10 वर्ष लहान असणार आहे, म्हणजे किती असेल, 20 वर्ष असेल। किती असेल, 20 वर्ष। कळालं। प्रश्न 4 काय म्हणतो, 8 वर्षापूर्वी रंजनचे लग्न झाले आहे, त्याचे आजचे वय हे त्याच्या लग्नाच्या वेळेच्या 6/5 पट आहे।
रंजनच्या लग्नाच्या वेळी त्याची बहीण ही त्याच्यापेक्षा 10 वर्षांनी लहान होती, तर रंजनच्या बहिणीचे आजचे वय किती म्हटलंय। बघा मित्रांनो, आपण या अगोदर जो प्रश्न तिसरा सोडलेला आहे तो क्वेश्चन आणि हा क्वेश्चन सारखाच आहे, त्यामुळे हा क्वेश्चन आपण येथे घेऊ नये। प्रश्न तिसऱ्यामध्ये अभ्यास करा आणि प्रश्न चौथ्याचं आन्सर तुम्ही स्वतः काढा आणि काही कळत नसेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून तुम्ही विचारू शकता। प्रश्न पाचवा काय म्हणतो, मनीषा व दीपाली यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 5x आहे। मनीषा ही प्रणितापेक्षा 9 वर्षांनी लहान असून 9 वर्षांनंतर परिणिताचं वय किती आहे। 9 वर्षांनंतर परिणिताचं वय 33 वर्ष आहे होईल, तर दीपाली व मनीषा यांच्या वयातील फरक हा परिणितीच्या आजच्या वया समान आहे, तर x ची किंमत काढा। तर मनीषाचं वय आणि दीपालीच्या वयाचं गुणोत्तर दिलेले आहे। आजचं मनीषा आणि दीपाली यांच्या वयाचं गुणोत्तर दिलेलं आहे, तर परिणितीचं वय 9 वर्षांनंतरचं दिलेलं आहे आपल्याला। आजचं दिलेलं आहे का, नाही, आजपासून 9 वर्षानंतरचं दिलेलं आहे, किती आहे, 33 वर्ष दिलेलं आहे। आणि सांगितलंय काय, परिणिताचं वय आजचं जे आहे ते ह्या दोघांच्या वयामधला काय आहे, फरक आहे। तर परिणिताचं वय आज किती आहे, आजचं दिलेलं नाही, 9 वर्षानंतर हिचं वय होते म्हणे 33 वर्ष, तर याच्यामधून 9 वर्ष वय वजा केलं तर आपल्याला काय मिळते, तिचं आजचं वय मिळते। बघा मित्रांनो, हा क्वेश्चन बघायला जरी अवघड वाटत म्हणजे मोठा वाटत असलं तरी ह्याला सोडायला सुरुवात करा, हा अवघड नाही आहे किंवा वेळ खाऊ पण नाही आहे। बघा, याच्यामधून 9 मायनस केलं तर किती येते, 24। परिणिताचं आजचं वय किती आहे, 24 वर्ष आहे, तर ह्यांच्या दोघांच्या वयामधली फरक देखील काय असणार आहे, 24 वर्ष असणार आहे, आपल्याला गणितामध्ये सांगितलेलं आहे। बघा, हे झालं। तर दुसरं काय म्हणलेलं आहे, मनीषा व दीपाली यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 5x आहे, तर मनीषा ही परिणितापेक्षा 9 वर्षांनी लहान आहे। मनीषा ही परिणितापेक्षा काय आहे, किती वर्षांनी लहान आहे म्हणे, 9 वर्षांनी लहान आहे। बघा, याच्यातून 9 वर्ष मायनस केलं तर आपल्याला काय मिळते, मनीषाचं आजचं वय मिळते। आजच्या वयामधून 9 वर्षे, मनीषा ही परिणितापेक्षा किती वर्षांनी लहान आहे, 9 वर्षांनी आहे। मग याच्यामधून 9 वर्ष मायनस केलं तर काय, आजचं मनीषाचं वय किती आहे, 15 वर्ष आहे। तर ही जी गुणोत्तर आहे याच्या किती पट आहे, 3 पट आहे। म्हणजे ह्या 5 ची 3 पट केल्यावरती मनीषाचं वय मिळते, तर x ची 3 पट केल्यावरती देखील काय होते, आपल्याला दीपालीचं वय मिळते। कळालं मित्रांनो। बघा, मनीषाचं वय 15 वर्ष आहे आणि यांच्या वयातील फरक 24 वर्ष आहे, तर दीपालीचं वय आपल्याला मिळून जाते। बघा, ह्या दोघांच्या वयामधला फरक 24 वर्ष काढायचा असेल तर ह्या दोघांची काय करावं लागेल, आपल्याला बेरीज करावं लागेल। ह्या दोघांची बेरीज केलं तर किती येते, 29 वर्ष येते। म्हणजे दीपालीचं वय किती आहे, 29 वर्षे, तरच दीपालीचं वय 29 वर्ष असेल तरच आपल्याला ह्या दोघांमधला फरक किती मिळतो, 24 मिळतो। मग आपल्याला गणितामध्ये सांगितलेलं आहे प्रणिताचं आजचं वय जे आहे तेच दीपाली आणि मनीषाच्या वयातला फरक आहे। कळालं मित्रांनो। मग दीपालीचं वय किती असेल, 39 वर्ष असेल, तर कोणत्या संख्येची 3 पट ही 39 वर्ष आहे हे आपल्याला काढायचं आहे। 13 ची 3 पट हे 39 वर्षे होते, 13 ची 3 पट 39 वर्षे होते, तर x ची किंमत किती येणार आहे, 13 वर्ष येणार आहे। x ची किंमत किती येणार आहे, 13। कळालं मित्रांनो। बघा मित्रांनो, आणखीन एक बार लक्ष द्या, काय म्हणलेलं आहे, मनीषा आणि दीपाली यांच्या वयाचं गुणोत्तर दिलेलं आहे 50x आणि प्रणिताचं वय आपल्याला आजपासून 9 वर्षाचं दिलेलं आहे, 33 वर्षे, तर आपण आजचं वय काढून घेतलंय। मग याच्यानंतर काय म्हटलंय, मनीषा आणि दीपाली यांच्या वयामधला जो अंतर आहे तो प्रणिताच्या आजच्या वया एवढा आहे। यांच्या दोघातला जो अंतर आहे 24 वर्षे आहे। कळालं। मग आपल्याला काय म्हणलंय, प्रणितापेक्षा मनीषा ही 9 वर्षांनी लहान आहे। मग आपण काय केलं, ह्याच्या बेसवरती प्रणिताचं वय काढलेलं आहे 15 वर्ष, तर ह्या गुणोत्तराची किती पट आहे, 3 पट आहे। तर x ची 3 पट केल्यावरती आपल्याला काय मिळते, दीपालीचं वय मिळते। तर आपल्याला आता कोणत्या संख्येची दुप्पट केल्यावर म्हणजे तिप्पट केल्यावरती, बघा ह्या दोघांमधला अंतर 24 वर्ष आहे, म्हणजे दीपालीचं वय काय असणार आहे, 15 + 24 म्हणजेच 39 वर्षे। तर कोणत्या संख्येची 3 पट केल्यावरती 39 येते, तर 13 ची 3 पट केल्यावरती 39 येते, म्हणजे x ची किंमत काय आहे, 13 वर्ष आहे। कळालं मित्रांनो। प्रश्न 6वा, अमरचे 8 वर्षांनंतरचे वय हे त्याच्या 8 वर्षापूर्वीच्या वयाच्या दुप्पट होईल, तर अमरचे आजचे वय किती। बघा मित्रांनो, अमर हा व्यक्ती आहे, त्याचं 8 वर्षांनंतरचं वय हे 8 वर्षापूर्वीचं म्हणाले,
पूर्वी आणि नंतर म्हणत असेल तर पूर्वी बघा, पूर्वी 8 वर्षापूर्वी. आता ह्या पूर्वी आणि नंतरच्या मध्ये काय येते आज. ह्याची तुलना पूर्वी आणि आज काय केलेलं आहे, आजपासून पूर्वी आजपासून नंतर. त्याच्यामुळे हे नका विसरू तुम्ही. पूर्वी म्हटलंय तर आजपासून पूर्वी आणि नंतर म्हटलं तर आजपासून नंतर. बघा आजपासून 8 वर्षापूर्वी म्हणाले. आजपासून 8 वर्षापूर्वी जेवढं वय आहे आजपासून 8 वर्षानंतरचं जे वय आहे त्या ह्या पूर्वीपेक्षा दुप्पट असेल म्हणाले. म्हणजे आजपासून 8 वर्षानंतर 2 वर्ष वय असेल, आपण काय करतो तर तो पट धरतो त्याचे 2 वर्ष वय असेल तर आजपासून 8 वर्षापूर्वी त्याचं वय किती आहे 1 आहे. इथपर्यंत लक्षात आलं मित्रांनो. बघा आता इथे इम्पॉर्टंट काय आहे, ह्या 8 वर्षापूर्वी 8 वर्षानंतर ह्या दोघांमधला अंतर बघा. हे आजपर्यंतचं अंतर 8चं आहे आणि इथून इथपर्यंतचं अंतर किती आहे 8 आहे. म्हणजे इथून इथपर्यंत येण्यासाठी जो कालावधी लागलेला आहे, इथून इथपर्यंत येण्यासाठी जो कालावधी लागलेला आहे किती 16 वर्षाचा लागलेला आहे. पण ह्या दोघांमधला फरक किती आहे हो, ह्या दोघांमधला फरक किती आहे 1. म्हणजे 1 फरक आहे म्हणजे त्याची किती म्हणजे कालावधी किती लागलेला आहे, म्हणजे गुणोत्तरामधला 1 फरक असेल तर कालावधी किती लागलेला आहे 16 लागलेला आहे. म्हणजे याची 16 पट करा, याचे काय करा 16 पट करा. मग क्वेश्चन काय म्हणतोय आपल्याला शेवटी काय म्हटलेलं आहे, अमरचे आजचे वय काढा म्हटलेलं आहे. अमरचं आजचं वय काढायचं असेल तर एकतर नंतरचं वय काढा किंवा पूर्वीचं वय काढा. मग त्याच्यामध्ये काय करा 8 मिसळा, ह्या 2ची आपल्याला किती पट करावं लागेल 16 पट. 16 पट केलं तर 8 वर्षानंतरचं वय मिळते. 16 दोन्ही 32. आणि याच्या 8 वर्षापूर्वीचं वय काढायचं असेल तर ह्या 1ची काय 16 पट करा 16 वर्षे. मग 8 वर्षापूर्वीचं 16 वर्ष असेल तर आजचं किती असणार आहे, याच्यामध्ये 8 मिसळलं तर 24 वर्ष असणार आहे. कळालं. मग 8 वर्षानंतर 32 वर्ष असेल तर याच्या आजचं काढायचं असेल तर 8 मायनस करा किती येते 24 वर्ष येते. म्हणजे अमरचं आजचं वय काय आहे 24 वर्ष आहे. कळालं मित्रांनो. प्रश्न 7वा. प्रश्न 7वा काय म्हणतो, रमेश आपल्या पत्नीपेक्षा 5 वर्ष मोठा असून पत्नी तिच्या मुलाच्या 5 पट वयाचे आहे. जर मुलाचे 3 वर्षापूर्वीचे वय 4 वर्ष असेल तर रमेशचे आजचे वय काय. बघा रमेश हा पत्नीपेक्षा किती वर्षांनी मोठा आहे 5 वर्षांनी मोठा आहे. किती 5 वर्षांनी मोठा आहे. पण पत्नी ही मुलाच्या वयाच्या 5 पट आहे. म्हणजे मुलाचं वय 1 असेल तर हिचं वय किती आहे 5 आहे. कळालं. तर रमेशच्या मुलाचं वय काय सांगितलेलं आहे 3 वर्षापूर्वी त्याचं वय किती होतं म्हणजे 4 वर्षे. म्हणजे आजपासून हे काय आजचं गुणोत्तर आहे, आजचं वय आहेत. हे गुणोत्तरामध्ये आहे. हे 2 काय आहेत गुणोत्तरामध्ये आहे. मुलाचं 3 वर्षापूर्वी केव्हापासून आजपासून 3 वर्षापूर्वी वय किती होतं 3 वर्षापूर्वी वय किती होतं 4 वर्ष होतं. तर त्याचं आज वय किती असेल 3 वर्षापूर्वी 4 वर्ष होतं तर आज याचं वय किती असणार आहे 7 वर्ष असणार आहे. किती असणार आहे 7 वर्ष वय असणार आहे. तर ह्या 1ची किती पट आहे हो, म्हणजे हे गुणोत्तर आहे. गुणोत्तर 1 असेल तर याचं वय किती आहे 7 आहे. तर 1ची किती पट आहे 7 पट आहे. किती पट आहे 7 पट. ह्या पटीवरून आपल्याला आता याच्या आईचं म्हणजे रमेशच्या पत्नीचं वय काढता येते. रमेशच्या पत्नीच्या गुणोत्तराला देखील काय करा 7 ने गुणा. 7 5 35. आणि पत्नीच्या वयापेक्षा रमेश किती वर्षांनी मोठा आहे 5 वर्षांनी मोठा आहे. म्हणजे पत्नीचं आजचं वय 35 असेल तर रमेशचं आजचं वय किती असणार आहे 40 वर्ष असणार आहे. कारण याच्यापेक्षा पत्नीपेक्षा रमेश 5 वर्षांनी मोठा आहे. कळालं मित्रांनो. प्रश्न 8वा. बघा मित्रांनो हा सोपा प्रश्न आहे. असे प्रश्न काही येणार नाही पण जरी आले तरी तुम्हाला याचं कळावं. बघा प्रश्न 8वा. जनीचे वय शिवाच्या वयापेक्षा 7 वर्षे अधिक आहे. जनीचे वय शिवाच्या वयाच्या 7 वर्षे अधिक आहे. शिवाचे वय रेवतीच्या वयाच्या निमपट आहे. शिवाचे वय रेवतीच्या वयाच्या निमपट आहे. रेवतीचे वय 30 वर्ष असेल. बघा आपल्याला काय दिलेलं आहे रेवतीचं आजचे वय आहे सगळे. रेवतीचं वय काय दिलेलं आहे 30 वर्ष दिलेलं आहे. तर रेवतीचे वय 2 असेल तर शिवाचं वय काय 1 आहे. रेवतीच्या वयाच्या निमपट आहे म्हणलेलं आहे. निमपट म्हणजे अर्धा आहे. तर आपल्याला आता ह्या गुणोत्तराचा उपयोग करायची गरज नाही. ते सरळ सरळ कळते. रेवतीचं वय 30 असेल तर याच्या निमपट म्हणजे अर्ध म्हणजे 15 वर्षे. आणि जनीचं वय शिवाच्या वयाच्या किती जास्त आहे म्हणे 7 ने जास्त आहे. म्हणजे इथे 15 आहे तर 15 + 7 केलं तर किती येते 22 वर्ष. तर जनीचं वय किती आहे 22 वर्ष हे आपल्याला काढता येते. प्रश्न 9वा. बघा मित्रांनो प्रश्न 9वा काय म्हणतोय, अजय व विजय यांच्या वयांची बेरीज 19 वर्षे आहे. विजय अजयपेक्षा 3 वर्षांनी लहान आहे
तर अजयचे वय किती? विजय हा अजयपेक्षा 3 वर्षांनी लहान आहे. बघा आपल्याला दोघांचं वयाची बेरीज दिलेली आहे, पण दोघांचं वय दिलेलं आहे का? नाही. दोघांच्या वयाची बेरीज केल्यावरती आपल्याला किती म्हटलं? 19 वर्ष वय आहे म्हटलंय. बघा आपल्याला माहिती नाही, मग अजयचे वय आपण x गृहीत धरू आणि विजयचे वय काय? अजयपेक्षा 3 वर्षांनी कमी आहे, म्हणजे x - 3. कळालं मित्रांनो? बघा आता आपण यांची बेरीज केल्यावरती 19 वर्ष वय मिळते, म्हणजे x + x - 3 बरोबर 19 बरोबर 19. कळालं? बघा हे जे 3 मायनस आहे ते बरोबरीच्या पलीकडे जाऊन काय होणार आहे? प्लस. x + x बरोबर 19 मायनसचं प्लस. या 2x ह्याची बेरीज केलं तर 2x बरोबर किती होणार आहे? 22. तर x बरोबर किती? 11. हे बेक बे. बघा हा काय x च्या बरोबर x आहे, हा गुणाकारामध्ये हे बरोबरीच्या पलीकडे जाऊन आहे की नाही याच्या छेदात येईल आणि ह्या दोघांचा भागाकार केला तर काय येईल? 11 येईल. कळालं मित्रांनो? x बरोबर किंमत काय आलेली आहे? 11. x कोणाचं वय आहे? अजयचं वय आहे. आपल्याला विचारलं आहे कोणाचं? अजयचं वय विचारलेलं आहे. तर विजयचे वय सांगायचं असेल तर याच्यामधून 11 मधून 3 मायनस करा. किती? 11 मधून 3 मायनस केलं 8. विजयचं वय 8 आणि अजयचं वय 11. ही एक पद्धत झाली मित्रांनो. आता दुसऱ्या पद्धतीनं करायचं असेल तर बघा 2 भाऊ आहेत, एक मोठा आणि एक छोटा असेल किंवा दोघांच्या वयामधला फरक दिलेला असेल तर आपल्याला त्यांचे वय काढायचं असेल तर सोप्या पद्धतीनं काढा. बघा ह्या दोघांची बेरीज दिली 19 आणि त्यांच्या वयामधील फरक दिलेला आहे. फरक दिलेला आहे 3. मग अशा वेळी काय करायचं? आपल्याला मोठ्या भावाचं वय विचारलेलं असेल. काय? मोठ्या भावाचं वय विचारलेलं असेल तर काय करणार? ही जी बेरीज आहे या बेरजेमध्ये 3 प्लस करा आणि भागिले 2 करा. काय? 2 भाऊ आहेत म्हणून भागिले 2 करा. मग काय झालं? 22/2 हे जे कटलं तर 11 वर्षे हे काय? मोठ्या भावाचं वय. बरं लहान भावाचं वय विचारलं असेल म्हणजे विजयचं वय विचारलं असेल तर आपण काय केलं असतं? हे जे बेरीज आहे बेरजेमधून काय करा? त्याचा फरक वजा करा. 19 - 3/2 मग किती झाले? 16/2 बरोबर उत्तर काय येते? 8. बघा इथल्यासारखं आलेलं आहे का नाही? अशा प्रकारे हे गणित सोडता येते. प्रश्न 10. प्रश्न 10 काय सांगतो? स्वप्नील व मकरंद यांच्या आजच्या वयात 6 वर्षाचा फरक आहे. स्वप्नील मकरंदपेक्षा लहान आहे. आणखीन 6 वर्षानंतर दोघांच्या वयातील फरक किती असेल म्हणाले. बघा मित्रांनो आपण ह्या टॉपिकची जेव्हा सुरुवात केलं होतं, जेव्हा पहिल्या व्हिडिओमध्ये ही कन्सेप्ट आपण पूर्ण केलेलं होतं. बघा स्वप्नील आणि मकरंद हे दोघं भाऊ असतील किंवा कोणी पण असेल, यांच्या वयामध्ये आज फरक किती आहे? 6चा फरक आहे. सपोज स्वप्नीलचं वय किती असेल? 24 वर्ष असेल आणि मकरंदचं वय स्वप्नील हा मकरंदपेक्षा लहान आहे म्हणाले तर मकरंदचं वय किती असेल? 30 वर्ष असेल. लक्षात येते मित्रांनो. काय केलं आपण? प्रश्न बघा मित्रांनो प्रश्न 10 काय म्हणतो? स्वप्नील व मकरंद यांच्या आजच्या वयातील फरक 6 वर्षे आहे. स्वप्नील मकरंदपेक्षा लहान आहे. आणखीन 6 वर्षानंतर दोघांच्या वयातील फरक किती असेल? बघा मित्रांनो स्वप्नील हा मकरंदपेक्षा 6 वर्षांनी लहान आहे. सपोज आपण बघा मित्रांनो ही कन्सेप्ट आपण ह्या टॉपिकच्या सुरुवातीला पहिल्या व्हिडिओमध्ये पूर्ण केलेली आहे, तरी पण येथे आपण बघू. स्वप्नील हा मकरंदपेक्षा 6 वर्षांनी लहान आहे आज, तर आणखीन 6 वर्षानंतर ह्यांच्या दोघांमधला फरक काय असणार आहे? तो सारखा असणार आहे. ती कन्सेप्ट आपण बघितलेला आहे. वयातील फरक हा 5 वर्ष अगोदर असो किंवा 5 वर्षानंतर असो किंवा 100 वर्षानंतर असो, जो फरक काय असणार आहे? सारखाच असणार आहे. तर बघा आता एक उदाहरण घेऊ. स्वप्नीलचं वय 24 वर्ष आहे आणि मकरंदचं वय 30 वर्ष आहे. आता हे काय घेतलं आपण? आपल्याला सांगितलंय स्वप्नील हा मकरंदपेक्षा 6 वर्षांनी लहान आहे. किती वर्षांनी लहान आहे? 6 वर्षांनी. मग याच्यानंतर म्हणाले 6 वर्षानंतर ह्यांच्या वयातील फरक किती असेल? बघा आज 24 वर्ष आहे तर स्वप्नील 6 वर्षानंतर किती होईल? 30 वर्षाचा होईल. आणि आज हा मकरंद 30 वर्षाचा आहे तर अनेक 6 वर्षांना किती होईल? 36 वर्षाचा होईल. यांच्या दोघांमधला फरक 6चा आहे आणि यांच्या दोघांमधला फरक देखील बघा 6चा आहे. म्हणजे आज यांच्या दोघांमधला फरक किती आहे? 6च आहे आणि 6 वर्षानंतर देखील यांच्या वयामधील फरक 6चा आहे. म्हणून आपल्याला असं म्हणता येते वयामधला फरक कसा असतो? सारखाचा असतो. कळालं मित्रांनो? तर मित्रांनो आपला हा व्हिडिओ
पूर्ण झालेला आहे। तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांना शेअर करा आणि असेच व्हिडिओ बघायचे असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। आणि उरलेला जो भाग आहे आपण पुढल्या व्हिडिओमध्ये नेक्स्ट व्हिडिओमध्ये ह्या टॉपिकवरचा पूर्ण भाग कंप्लीट करणार आहोत। यानंतर आपण ह्या टॉपिकवरती जे क्वेश्चन विचारलेले आहेत ते क्वेश्चन एक्झाममध्ये जेवढे क्वेश्चन विचारले आहेत ते पूर्ण करणार आहात। धन्यवाद।